Let us listen to what the Spirit of God is speaking to us this morning. आणि खूप महत्त्वाचं आहे, मी सगळ्यांसोबत बोलत आहे आणि लक्ष द्या देवाचा आत्मा आपल्याशी काय बोलत आहे. We are going to pray for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. And this morning, let me tell you, God is going to deliver many of you from the power of darkness. आणि आज सकाळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर अनेक लोकांना त्या अंधकाराच्या शक्तीतून बाहेर काढणार आहे. Many of you are going to experience God's mighty power upon your life. तुमच्यातले अनेक लोक देवाचा महान सामर्थ्याचा अनुभव घेणार आहेत. Especially those who have been struggling with your life. आणि विशेष करून जे जीवनात आता संघर्ष करत आहेत. We are going to learn from the Bible how we need to stand against the evil forces. आणि मग बायबल मधून आपण शिकू वाईट ज्या शक्त्या आहेत त्यांच्या विरुद्ध कसं उभं राहायचं. Praise the Lord. We cannot be passive, just allowing the devil to play with our lives. आणि आपण शांत राहू शकत नाही आणि शैतानाला जो थैमान घालायचा तो घालू दे आपल्या जीवनात. There is an authority that has been given to the church. एक अधिकार आहे जो मंडळीला दिलेला आहे. The devil is playing havoc in the lives of the people. आणि शैतान काय करतो, भयानक खेळ खेळतो लोकांच्या जीवनामध्ये. In fact, many times we say that, when we speak, we say God is in control. आणि आपण बोलताना म्हणतो सगळं काही परमेश्वराच्या नियंत्रणात आहे. God is controlling everything. देव सगळं काही नियंत्रणात ठेवतो. But let me tell you पण मला तुम्हाला that is true that God is controlling everything. हे खरं आहे की देवाची सगळं नियंत्रण आहे. But God has given that authority to his church. आणि देवाने तो अधिकार त्याच्या मंडळींना दिलाय. Praise God. Jesus gave the disciples the keys of the kingdom. आणि प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना राज्याच्या किल्ल्या दिलेल्या. And he said, what you bind on earth shall be bound in heaven. आणि प्रभू येशू म्हणाले जे पृथ्वीवरती बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. Well, how many of you understanding this? किती लोकांना कळतंय? God has given the authority to his people. आणि देवाने अधिकार दिलाय त्याच्या लोकांना. In fact, while Jesus was on this earth, आणि उलट पक्षी जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीवर होते, he said, the things that I have done, the miracles that you have seen me what I have done, you are going to do even greater miracles than आणि this. प्रभू येशू म्हणाले जे चमत्कार मी केलेत ना त्याच्यापेक्षा खूप जास्त चमत्कार तुम्ही लोक करणार आहात. Praise the Lord. हालेलुया. See, Jesus' ministry was only for 3.5 years. प्रभू येशूंची जी सेवा होती 3.5 वर्षे होती. And Jesus, the main ministry of Jesus was to die for the people and to raise up an army for the glory of God. आणि प्रभू येशूंची मुख्य सेवा ही होती की लोकांसाठी मरायचं आणि एक सेना तयार करायची. Praise the Lord. हालेलुया. That he would raise up a new generation. जेणेकरून तो नवीन पिढी तयार करेल. According to 1 Peter chapter 2 verses 9. आणि 1 पेत्र 2:9 मध्ये लिहिले, For we are a chosen generation. आपण निवडलेली पिढी आहोत. A new generation. आपण निवडलेली पिढी कितने लोगों को समझ में आ रहा है ये किती बात? लोकांना कळतंय? एक नया पीढ़ी को प्रभु ने तैयार किया. एक नवीन पिढीला प्रभू तयार केलं. These are the people who have been washed by the blood of Jesus. आणि ही लोक अशी होती जी येशूच्या रक्ताने धुतलेली होती. These are the people who carry the same anointing that was upon Jesus. आणि ही अशी लोक होती जे अभिषेक येशू घेऊन चालत होता तोच अभिषेक त्यांच्यावर होता. In one place Jesus said, एका ठिकाणी प्रभू येशू म्हणाले, a corn of wheat will remain alone unless and until it is dead and it is buried. आणि गव्हाचा दाणा जोपर्यंत एकटा आहे तो एकटाच राहील, जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत त्याच्यातून धान्य उगवणार नाही. Jesus was born of a virgin, I told you this. आणि मी तुम्हाला आधीच सांगितले प्रभू येशू कुमारी मातेपासून जन्माला आले. Jesus was born of a virgin. आणि कुमारी मातेपासून प्रभू येशू जन्माला This आले. was prophesied in the book of Genesis. आणि उत्पत्तीमध्येच याची प्रोफेसी झाली In Genesis chapter 3 verses 15 Bible says, आणि उत्पत्ती 3:15 मध्ये बायबल सांगते, it says the seed of the woman, आणि स्त्रीचं बीज, and he will be the one who will crush the head of the serpent. आणि तो असेल जो सापाचा शैतानाचं डोकं चिरडेल. And if you see in the Bible, nowhere you will find the Bible speaking about the seed of a woman. It is always you speak about the seed of a man. आणि बायबल मध्ये बघाल तुम्ही इतरत्र लिहिलेलं आहे की माणसाचं बीज. It never speaks about the seed of a woman. आणि तिथे कुठेही लिहिलेलं नाही की स्त्रीचं बीज. But this was speaking about Jesus, that he would be born of a virgin and he will be the one who will crush the head of the serpent. आणि ही जी भविष्यवाणी उत्पत्ती 3:15 मध्ये ती येशू विषयी आहे, कारण ते स्त्रीचं बीज आहे, कारण प्रभू येशू कुमारी मातेपासून जन्माला The आला. reason was this, कारण हे होतं because everyone was infected because of that first Adam. Because of that first Adam's sin, everybody had become sinners. आणि त्या पहिल्या आदामाच्या
पापामुळे त्याच्यानंतरची पिढी सगळी पापी झाली. Everybody was sinners. सगळेजण पापी होते. Bible says through one man's sin came into the world. आणि एक माणसाने पाप केलं, पाप या जगात आलं. Through one man sin came into the whole world. एका माणसाच्या पापामुळे. We are not sinners because we commit sin. आपण पाप करतो म्हणून आपण पापी नाही आहोत. We commit sin because we are sinners. आणि आपण पाप का करतो? कारण पाप आतमध्येच आहे. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना हम कळतं? इसलिए पाप करते हैं क्योंकि हम अंदर से ही पापी हैं. आपण पाप का करतो? आतमध्येच पाप आहे, आतून पापी आहे. कुछ लोग कहते हैं कि बच्चे जो है परमेश्वर का रूप है. आणि काही लोक म्हणतात की जो मुलगा आहे तो देवाचा रूप छोटे असतो. बच्चे जो होते हैं छोटी मुलं जी असतात उनको कहते हैं कि परमेश्वर का रूप है. अशी लोक म्हणतात की ते देवाचं रूप आहे. Isn't it true? These small children, we see that innocence in the children. आणि बघा ना किती ते निष्पाप बालक असतात. कितना innocent दिखते हैं. किती निष्पाप दिसतात ते. लेकिन दो सेम बच्चे लोग को गलत काम करने के लिए कौन सिखाता है? झूठ बोलने के लिए कौन सिखाता है? आणि त्याच मुलांना चुकीची कामं किंवा खोटं बोलायला कोण Have you ever seen any parents telling the children that you have to tell little bit lies also? आणि मग अशा आई वडील पाहिलेत का? खोटं पण बोलत जा बाळा. बोलते कुछ माँ बाप तो बोलते मुझे झूठ पसंद नहीं है. मग काही आई वडील ते खोटं बोलायचं नाही. एक बार क्या हो गया? एकदा असं झालं. There was small children, group of children. आणि मुलांचा समूह होता. And in the one of the priests was passing by. आणि एक याजक तिथून जात होता. So he said, what the children are up to? Because all the children gathered around and they were doing something. So the priest was very curious to find out what's happening. So he just went and peeped to see what's happening in between. आणि मग ते याजकना प्रश्न पडला, ही मुलं घोळक्यामध्ये काय करत आहेत? तर त्यांना इच्छा झाली ते जाणून घेण्याची. तो जाके देखा तो बीच में एक अच्छा सा सुंदर सा कुत्ते का एक छोटा बच्चा था. आणि तिथं मध्ये पाहिलं तर कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू होतं. So and he says, what are you all doing? आणि त्यांनी म्हणाले, अरे तुम्ही काय He करताय? said, no, we are saying who can tell the biggest lie will get this puppy. आणि तिथं आमची स्पर्धा आहे, जो सर्वात मोठं खोटं बोलेल ना त्याला हा कुत्रा मिळेल. ये कुत्रा उसको दे देंगे मग हम त्याला लोग. कुत्रा देऊन टाकू. तो प्रीस्ट को बहुत गुस्सा आया. याजकाला राग बोले, you आला. all small children, you are having competition of speaking lies. आणि तुम्ही एवढे लहान मुलं खोटं बोलण्याची स्पर्धा काय करता? When we were small children, we never spoke lies. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही कधी खोटं The नाही. moment he said that, ज्या क्षणाला ते बोलले, the one of the child was stunned. He was just looking at that father of whoever, that आणि priest. जे प्रिस्ट होते त्यांच्याकडे एक मुलगा टक लावून बघत बसला. And धीरे से ऐसा झुका नीचे पत्ते, वो कुत्ते को उठाया उसको दे दिया. आणि ते कुत्र्याला उचललं आणि त्यांना देऊन टाकलं. क्योंकि ये सबसे बड़ा झूठ है. हे सगळ्यात मोठं खोटं See, आहे. many people say मुझे झूठ पसंद नहीं, लेकिन हम सब ने कभी ना कभी झूठ बोला है. नाही, काही लोक बोलतात की आम्ही मला खोटं पसंद नाही, पण कधी ना कधी खोटं Some बोलतो. parents get very angry with the children. झूठ मेरे को बिल्कुल पसंद नहीं है, लेकिन हम काही भी आई तो वडील रागवतात, खोटं बोलू नको बाबा. we some way or the other we speak lies. आणि मग कुठे ना कुठे आपण थोडं थोडं खोटं बोलतो. Nobody has escaped from that. आणि कोणीच त्याच्यापासून सुटलेला नाही. Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Okay. Now who teaches the child to speak lies? आणि मग मुलाला खोटं बोलायला कोण शिकवतं? It comes from within. आणि आतूनच येते ते. Sometimes you will see small children even manipulating. आणि मग काही लोक मुलं तर्क वितर्क करत असतात. How do they learn it? आणि ते डोकं लावणं Do कसं the शिकवणार? parents teach them, or you have to send them to the special class or school to learn how to speak lies? आणि मग खोटं बोलण्यासाठी किंवा युक्त्या करण्यासाठी त्यांना कुठे क्लासला पाठवतो का आपण? No, we are sinners because we sin because we are sinners. आपण पाप का करतो? कारण पाप आतमध्ये बसलेलं असतं. In Psalms 51, आणि स्तोत्र संहिता 51, King David says, in sin my mother has conceived me. आणि मग तिथे दावीद राजा म्हणतो की पापामध्येच माझ्या आईने माझी In गर्भधारणा केली sin my mother has conceived आणि me. पापातच माझा जन्म झालाय. He says, when I was born in my mother's womb, at that time I was a आणि sinner. तो म्हणतो मी आईच्या पोटात होतो तेव्हापासूनच मी पापी So आहे. everybody in this world who has been born, Bible says through one man sin came into the whole world. आणि बायबल सांगते एका माणसाच्या पापाने अख्ख्या जगात पाप झालंय. So some people say, काही लोक म्हणतात एक आदमी आदम की वजह से मैं क्यों पापी बनना चाहिए? त्या आदामाने पाप केला, मला का त्रास त्याचा? See, one man, he committed sin. Why should I take the punishment what Adam has done? आणि आदामाने जे केले त्याची शिक्षा मी का भोगायची? Why should I take that मी punishment? का शिक्षा भोगायची? But God is a good God. पण देव चांगला देव आहे. Praise the Lord. Hallelujah. He says, and through one man righteousness also came. आपण एका माणसामुळे धार्मिकता आली ना. Praise the Lord. Hallelujah. जैसा एक आदम के द्वारा पाप आया है, उसी द्वारा मेरे यीशु के द्वारा हमको righteousness भी मिला आणि है. एका माणसाद्वारे पाप आलं, पण एका येशूद्वारे धार्मिकता आली ना. उधर हम लोग नहीं बोलते कि एक यीशु की वजह से मुझे क्यों righteousness मिलना आणि चाहिए. मग असं का झालं? येशूमुळे का मला धार्मिकता
धार्मिकता मिळाली. Praise the Lord. हालेलुया. We have righteousness through one man, आणि एका माणसामुळे धार्मिकता, Jesus. येशू. He was born of a virgin. आणि तो कुमारी मातेपासून He जन्मला. was not connected to the first Adam. पहिल्या आदामाशी जुडलेला He नव्हता. was a new species. आणि तो नवीन व्यक्ती He's होता. the son of the living God. तो जिवंत देवाचा पुत्र Praise the होता. Lord. And Jesus said, आणि प्रभू unless I die, I will be alone. आणि प्रभू येशू म्हणाले, जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मी एकटाच राहणार. I will be alone if I don't die. जोपर्यंत मी मरत नाही But the day I तोपर्यंत. die and I'm buried, आणि ज्या दिवशी मी मरेन आणि मी पुरलो you know, a seed, you cannot bury a seed. आणि बीज तुम्ही पेरता, You don't bury it, you sow it. जो बी आहे It is it's the same, but हम मरे हुए आदमी को गाड़ते हैं. बी तुम्ही गाडत नाही पण बी तुम्ही पेरता. पेरतात. Praise the Lord. हालेलुया. तो जब when Jesus was buried, जेव्हा येशूला गाडलं होतं वो जब तीसरा दिन जिंदा हुआ, आणि जेव्हा तो तिसऱ्या दिवशी उठला, Praise the Lord. हालेलुया, क्या हो गया? 120 लोग जो अपर रूम के अंदर थे, जो अभिषेक यीशु के पर था, वो 120 लोगों पे आ गया. आणि जो अभिषेक प्रभू येशूवर होता तो 120 लोकांवर त्या वरच्या माडीवरला. Praise the Lord. हालेलुया. And this new species, आणि हे नवीन व्यक्ती, ये नई किस्म के जाति के लोग, हे नवीन प्रकारच्या जातीचे लोक, Praise the Lord, ये धरती पर चलने लगे. आणि मग हे पृथ्वीवरती चालायला And लागले. उसी दिन जब पीटर ने प्रचार किया, आणि त्याच दिवशी जेव्हा पेत्राने प्रचार केला, उसी दिन पहला इनॉग्रेशन का मैसेज जो उसने प्रीच किया, उसी मैसेज के अंदर 3000 लोग का तारण हो गया. आणि पेत्राने काय केलं, उद्घाटनाचा संदेश दिला आणि त्याच्यात 3000 लोकांचं तारण झालं. 2 चैप्टर आगे जाएंगे 5000 लोग का तारण हो गया. पुढे गेले तर 5000 लोकांचं तारण. Praise the Lord. Hallelujah. ऐसा करते 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 आज दुनिया के अंदर 2.5 बिलियन लोग प्रभु की आराधना आणि करते मग हैं. असं करत 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 2.5 बिलियन लोक आज यीशु की आराधना करते हैं. आप लोग जोर से हालेलुया, थैंक यू जीसस, प्रेज द लॉर्ड. कुछ तो भी बोलना है क्योंकि ये जिंदा परमेश्वर का कार्य है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये मनुष्य का कार्य नहीं, वो जिंदा परमेश्वर का हे कार्य है. माणसाचं कार्य नाही, हे जिवंत देवाचं कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और आज भी वो पवित्र आत्मा हमारे बीच में कार्य कर रहा है. आज पण तो पवित्र आत्मा आपल्या मध्ये कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाइबल सेज ऑल थिंग्स हैव गॉन अवे. बायबल सांगतो जुन्या गोष्टी निघून गेल्या. बोलिए पुरानी बातें बीत गए हैं. जुन्या गोष्टी निघून गेल्या. पुराना जीवन चले गया है. पुराना जीवन निघून अभी गेला. नया जीवन मुझे मिला है. आणि नवीन जीवन आता बोलो नया जीवन मुझे मिला है. बोला नवीन जीवन मला पवित्र मिळालं. आत्मा मेरे अंदर कार्य कर रहा पवित्र है. आत्मा माझ्या आतमध्ये कार्य Praise the Lord. करतो. हालेलुया. हम जब प्रभु भोजन लेते हैं, जेव्हा आपण प्रभू भोजन घेतो, कुछ लोग बोलते प्रभु भोजन बहुत पवित्र है, नीचे नहीं गिरना चाहिए, ये नहीं होना. They treat it very holy. आणि मग पवित्र जे प्रभू भोजनला एकदम पवित्र असं ते कंसिडर करतात. एक ने तो मेरे को बोला पास्टर आप ऐसा देने चाहिए, हम दोनों हाथ से लेना चाहिए, फिर दोनों हाथ से लेके बहुत ऐसा शांत से मीन्स ऑल दैट यू नो द रिचुअल्स जो है हम उसको बहुत फॉलो करते हैं. आणि मग काही लोक काय त्याच्यामध्ये परंपरा रूढी त्या फॉलो करतात. 2 हातांनी द्यायला पाहिजे, तुम्ही 2 ऐसा हातांनी ही लेने द्यायला का, पाहिजे, ऐसा ही बोलने 2 का, द बॉडी हातांनी ऑफ क्राइस्ट खायला बोलने पाहिजे. का, ऐसा सब करके वी हैव टू यू नो दैट्स यू हैव टू फॉलो दैट प्रिंसिपल. आणि ते जे माणसांनी बनवलेले तत्व फॉलो करायचे म्हणतात. इट इज गुड, वी शुड डू दैट. वी हैव टू ऑनर द बॉडी ऑफ क्राइस्ट. चांगलं आहे, ते ख्रिस्ताच्या शरीराचा मान करा ना. आई एम नॉट सेइंग वी हैव टू डिसऑनर इट. आपल्याला अपमान करायचा खाली नाही. वही नहीं है, लेकिन पण फक्त तेवढंच उसका नाही. मतलब क्या है? त्याचा अर्थ काय? उसका मतलब ये है कि यीशु हमारे लिए श्रापित बन गया ताकि अब्राहम का ब्लेसिंग मेरे जीवन में आणि आए. मग येशू आपल्यासाठी श्रापित बांधला जाणे करून अब्राहमाचे आशीर्वाद आपल्याला प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बोलो अब्राहम का ब्लेसिंग मेरे ऊपर है. बोला अब्राहमाचे आशीर्वाद माझ्यावर आहेत. प्रेज द लॉर्ड. गलेशियंस चैप्टर 3 वर्सेस 13 and 14 में लिखा है, आणि गलतीकरस पत्र 3:13-14 मध्ये लिहिले, यीशु हमारे लिए क्रूस पर श्रापित हो गया. प्रभु येशू तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावर श्रापित तुम्हारा झाला. श्राप यीशु ने अपने ऊपर ले लिया. तुमचा श्राप प्रभु येशूने त्याच्यावर घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो धन्यवाद यीशु. बोला धन्यवाद येशू. तुम्हारे श्रापों को उसने अपने ऊपर ले लिया. तुमच्या श्रापांना त्याने त्याच्यावर घेतलं. प्रेज गॉड. हालेलुया. और अब्राहम का ब्लेसिंग से हमें भर दिया आणि है. अब्राहमाच्या आशीर्वादाने आपल्याला किसका भरलं. ब्लेसिंग से ब्लेस किया कोणाच्या है? आशीर्वादाने भरले? बोलो अब्राहम का ब्लेसिंग. बोला अब्राहमाच्या बोला अब्राहम का blessing. बोला अब्राहमाच्या अब्राहम का आशीर्वाद. ब्लेसिंग. अब्राहमाच्या आशीर्वाद. Abraham was blessed in every area of his life. आणि अब्राहम त्याच्या जीवनाच्या प्रत्येक भागात He आशीर्वादित was होता. blessed. तो आशीर्वादित He होता. was blessed with finance. He was blessed with the family. He was blessed. He was a blessing. आणि अब्राहमाकडे भरपूर पैसा होता, भरपूर आशीर्वाद होता, त्याचे कुटुंब आशीर्वाद. सोना चांदी भी बहुत था उसके पास. सोना चांदी पण खूप होता. कुछ लोग सोना चांदी से बहुत नफरत है उन लोगों को. आणि काही लोक जर सोना चांदीचा द्वेष करतात उन लोग बोलते हैं, अगर तुम सोना पहनोगे तो नरक को जाओगे. आणि ते म्हणतात की तुम्ही सोनं घातलं तर नरकात जाल. Some people say that. काही लोक म्हणतात पाप रहेगा चलेगा, सोना नहीं रहना चाहिए.
पाप असलं तर चालेल, सोनं नसलं पाहिजे. लेकिन बाइबल में लिखा है ऑल सिल्वर गोल्ड इज माइन. आणि बायबल मध्ये लिहिलं की सगळं सोनं चांदी माझं आहे. कौन? प्रभु बोलता है सब सोना चांदी मेरा है. प्रभू म्हणतो सगळं सोनं चांदी माझं आहे. मालूम नहीं ये लोग क्या करेंगे फिर यीशु के पास जाने के बाद. मग हे लोक काय करतील येशूकडे गेल्यानंतर? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहम वाज ब्लेस्ड. अब्राहम आशीर्वादित होता. हम भी ब्लेस्ड लोग हैं. आपण पण आशीर्वादित लोक. प्रेज द लॉर्ड. से आई एम ब्लेस्ड. बोला मी आशीर्वादित आहे. आई एम ब्लेस्ड. मी आशीर्वादित आहे. अच्छा, ब्लेसिंग का मतलब ये नहीं कि तुम बहुत पैसा आ गया तुम्हारे पास. आणि मग ब्लेसिंग म्हणजे मोठा बंगला, 4-5 गाड्या, हे नाही म्हणत आहे. तो ये दुनिया के बिजनेसमैन जो है देन दे आर मोर ब्लेस्ड देन अस. देन मग असं असेल, आशीर्वाद म्हणजे पैसा अडका असेल तर जगातली लोक मग आपल्यापेक्षा जास्त आशीर्वाद. सबसे धनवान व्यक्ति इस दुनिया में वो है सगळ्यात धनवान व्यक्ती तो आहे जगात जो किसी के सामने हाथ नहीं फैलाता जो है. कुणासमोर हात पसरत नाही. धन्यवाद यीशु. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभु कहता है कि तुम कभी किसी के सामने हाथ नहीं फैलाओगे. प्रभु म्हणतो तू कधीच कुणासमोर हात पसरणार नाही. हम देने वाले हैं, हम मांगने वाले नहीं हैं. आपण उधार देणारे आहोत, उधार घेणारे नाहीत. प्रेज द लॉर्ड. बोलो हम देने वाले हैं. बोला आम्ही देणारे आहोत. हम देने वाले हैं. आम्ही देणारे हम आहोत. मांगने वाले नहीं हैं. आम्ही मागणारे नाही आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आप कभी भी ये नहीं सुनेंगे यीशु के नाम पे मुझे कुछ दे दे. कधी असं नाही ऐकणार येशू के नाम पे दे दे. यीशु के नाम पे कुछ दे दे बाबा. अरे येशूच्या नावात द्या आम्हाला. एक भी आदमी नहीं मिलेगा वैसा. कोणच नाही भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हम यीशु के नाम से देने वाले हैं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू के नाम वी आर ब्लेस्ड. आपण आशीर्वादित आहे. परमेश्वर ने अब्राहम से कहा, परमेश्वराने अब्राहमाला म्हटलं, I will bless you so much मी तुला एवढा आशीर्वाद that देईन, you will be a blessing to the nations of the world. तू जगाच्या राष्ट्रांसाठी आशीर्वाद बनशील. आमेन. Anybody that will curse you will be cursed. जो तुला श्राप देईल ते श्रापित असतील. Praise the Lord. तुमको अगर कोई श्राप देने की कोशिश करेगा वो श्राप उनके ऊपर आ जाएगा. आणि जो कोणी तुला श्राप द्यायचे प्रयत्न करेल ते श्राप त्याच्यावरती येतील. अगर किसी ने मेरे पर जादू टोना करने की कोशिश किया वो जादू टोना का उनके ऊपर आ जाएगा. आणि जो कोणी जर जादू टोणा माझ्यावर केला तर तो उलटून त्यांच्यावर. अगर आप विश्वास नहीं करते हो तो करके देखिए. विश्वास नाही करत तर करून बघा. Praise the Lord. हालेलुया. अगर आपको विश्वास नहीं तो करके देखो. विश्वास नसेल तर करून बघा. मेरा यीशु ने कहा है माझ्या येशूने कि म्हटले मैं आशीर्वादित हूँ. मी आशीर्वादित आहे. और परमेश्वर ने जब मुझे आशीर्वादित किया, शैतान पूरा ताकत लगा देगा तो मुझे श्रापित नहीं कर सकता. आणि मग शैतानाने पूर्ण ताकद लावली तरी मला श्रापित नाही करू. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. Shout hallelujah. म्हणा हालेलुया. What a mighty God we serve. किती महान देवाची सेवा See, आपण before करतो. you get into any kind of battle, anything, you must know who you are in Christ Jesus. आणि कुठल्याही युद्धात तुम्ही पाय ठेवण्याआधी स्वतःकडे बघा आणि म्हणा ख्रिस्तामध्ये मी कोण आहे. You cannot simply go and fight with anybody. असं गबाळ्यासारखं जाऊन युद्ध लढायला जाऊ You नका. must know your standing. आणि तुमचा अधिकार काय तो घ्या. You must also know the weakness of your enemy. आणि तुमचा शत्रू आहे त्याचा अशक्तपणा काय ते Praise the Lord. बघा. See, the devil knows your weakness. Some of the people who are ignorant, they don't know the word of God. Therefore, the devil has power over their life. आणि काही लोकांना देवाचं वचन माहित नसतं, ते अज्ञान असतात, मग शैतानाला त्यांच्यावरती अधिकार मिळतो. And he tries to dominate their lives. He tries to keep them in darkness and tries to speak lies, and he works where there is lies. आणि मग शैतान काय करतो, येतो खोटं बोलतो, त्यांना अंधकारात ठेवतो आणि त्यांच्यावरती सत्ता गाजवतो. The devil cannot work where there is light. आणि जिथे प्रकाश आहे तिथे शैतान कार्य The नाही करू devil शकत. cannot work where there is truth. जिथे सत्य आहे तिथे शैतान कार्य करू Bible शकत says you shall know the truth and the truth will set you free. नाही. आणि बायबल सांगते की तुम्हाला सत्य समजेल आणि ते सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त यीशु करेल. कौन है? येशू कोण आहे? Jesus said, I am the truth. प्रभू येशू म्हणाले मीच सत्य आहे. Jesus is the truth. येशू प्रभू सत्य आहेत. Praise God. हालेलुया. But the truth will, see, the truth is in its place. आणि सत्य त्याच्या जागी आहे. In spite of that, many people, the devil is playing havoc in the lives of the people. आणि सत्य असून देखील शैतान अनेक लोकांच्या जीवनामध्ये Many गोंधळ people घालतो. are many people are, addicted to drugs, to alcohol, to smoking, drinking. अनेक लोक व्यसनात आहेत, दारूच्या, जुगाराच्या आणि XYZ ते. Many are living sinful life. अनेक लोक पापी जीवन Many जगतात. are under curse. अनेक लोक श्रापात आहेत. Many are, families are broken. अनेक परिवार तुटलेले आहेत. All kinds of evil is happening everywhere. अनेक प्रकारची दुष्टाई सगळीकडे घडत Jesus आहे. is there. The truth is there. सत्य आहे ना तरी पण, But still people are living in आणि darkness. तरी लोक अंधकारात जगतायत. See, the truth will not set you free. आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त समझ में आ रहा है? बाइबल में क्या लिखा है? Truth will set you free. सत्य बंधनातून मुक्त करेल का असं लिखा लिहिलं आहे. है you shall know the truth. तुला सत्य समजेल. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना ट्रुथ समज जगह पे ट्रुथ तुमको
छुटकारा नहीं देगा, सत्य तुम्हाला सुटका देणार नाही, पण ये सत्य जब तुमको रेवलेशन मिलेगा, आणि ह्या सत्याचं तुम्हाला प्रगटीकरण मिळेल. प्रेज द लॉर्ड. कैसा मिलेगा तुमको प्रगटीकरण? कसं प्रगटीकरण मिळेल? जब प्रभु का वचन को प्रचार जेव्हा करेंगे. तुम्ही प्रभूच्या वचनाचा प्रचार कराल. Acts chapter 19 verses 20 में लिखा है प्रेषितांची कृत्ये 19:21 कि मध्ये उस समय में त्यावेळी the word of God was prevailed. God's word prevailed amongst the people. आणि मग ते देवाचं वचन आहे ते सगळीकडे कार्य करू लागलं, सत्ता गाजू If you लागलं. read little before that, आणि त्याच्या आधी जर वाचाल, Bible says there were many people who were doing witchcraft. आणि बायबल मध्ये लिहिले की अनेक लोक त्याच्या आधी करणी जादूटोणा करत 19, होते. read 18-19, just read. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जादू टोना करने वाले लोग थे वहां पे. जादूटोणा करणारी There लोक were होते. people, magicians were there. जादूगार होते तिथे. And इन लोग के पास बड़े-बड़े किताब थे. They were not simply practicing witchcraft. These people were qualified witchcraft people. आणि मग असं नाही की कुठेतरी जादूटोणा एक बोलला खरा झाला, पण यांच्याकडे अशी मोठी-मोठी पुस्तकं आहेत, त्यांनी शिक्षण घेतलेलं. हाँ, बहुत क्या बोलते हैं? They were qualified witchcraft आणि people. ते शिक्षित होते, एज्युकेशन डिग्री मिळवलेली. हाँ, क्या हो गया उधर? जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली. Praise the Lord. क्यों ऐसा हो गया? का असं झालं? जब प्रभु का वचन को प्रचार किया जेव्हा गया, प्रभूच्या वचनाचा जब प्रचार प्रभु केला, का सामर्थ को लोग ने जेव्हा देखा, प्रभूचं सामर्थ्य जब लोगों का लोकांना तारण होने लगा, लोकांचं तारण व्हायला लागलं, उन्होंने बोला ये जादू टोना लोगों को बर्बाद कर रहा है, लेकिन प्रभु का वचन हमको जीवन दे रहा है. आणि त्यांनी पाहिलं की जादूटोणा लोकांचा नाश करतोय, पण प्रभूचं वचन लोकांना जीवन जी, देतोय. जादू टोना से किसका भला होता है क्या? जादूटोण्याने कुणाचा फायदा होतो? जादू टोना उनका बर्बादी होने दे, उनका नुकसान होने दे, उनका नष्ट होने दे. जादू टोना इज ओनली टू डिस्ट्रॉय. आणि जादूटोणा नाशासाठी बनलाय, बट यीशु का वचन को जीवन देता है. पण प्रभू येशूचं वचन तुम्हाला जीवन देतं. Praise the Lord. हालेलुया. So when they saw the power of God, जेव्हा त्यांनी प्रभूचं सामर्थ्य इन लोग ने पाहिलं, बोले ये सब हम इतना करोड़, कितना तो भी सिल्वर का 50,000 पीस कितना है? 50 त्यांच्या किमतीची बेरीज केली ती 50,000 रुपये. 50,000 रुपए का पूरा किताब एक साथ लेके आके उन लोग ने राखेल डाल के उसको जला दिया. 50,000 रुपयाची पुस्तक, 2022 साली 50,000. विचार करा. Praise the Lord. हालेलुया. उसको आग लगा दिए त्याला आग लावली और सब लोग यीशु का प्रचार करने आणि लगे. सगळ्यांनी त्याला प्रभूचं येशूचं हालेलुया. प्रचार करायला लागला. जब हालेलुया. सच्चाई मालूम होगा, जेव्हा खरं माहिती वो सच्चाई तुमको आजादी देगा. आणि ते सत्य तुम्हाला बंधनातून Praise मुक्त the करेल. Lord. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. When you know the truth, that truth will set you free. जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, तुम्हाला माहित झालेलं सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. Praise God. हालेलुया. The truth will set you free. सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त Amen. करेल. Amen. If you read in 1 Timothy chapter 6 and verses 12, आणि 1 तिमोथी 6:12 मध्ये जर वाचा, वहां पे ऐसा लिखा है, he says fight the good fight of faith आणि विश्वासाचं सुयुद्ध लढ म्हटलेलं आहे तिथे, and take hold of eternal life, आणि सार्वकालिक जीवनाचा वारसा घे, to which you have been called. ज्याच्यासाठी तुला बोलवलंय. Praise the Lord. Take hold of eternal life. आणि सनातन जे आयुष्य आहे त्याचा ताबा घे, You have been called to that eternal life. आणि सार्वकालिक जीवनासाठी तुला बोलवले. You are born again. तुझा नवीन जन्म झाला. That old life has gone away and behold something new, a new life has come into you. आणि जुनं जीवन निघून गेले, नवीन जीवन तुझ्यात आलंय. It's a new calling upon आणि you. नवीन पाचारण तुझ्यात You are a आलंय. new creation. तू नवीन उत्पत्ती आहे. Praise the Lord. We are a new creation. आपण नवीन उत्पत्ती आहोत. Praise the Lord. हालेलुया. We are not renewed, but we are new. आणि असं नाही की आपण जुने होतो, कुठं प्लास्टर केला, काय केलं, नवीन केलं, असं नाही. गाड़ी को पेंट बना के नया बना दिया. पेंट केलं, नवीन नाही. पेंटिंग नहीं है, पेंटिंग नाहीये. हमको नया बना. आपण पूर्णपणे नवीन उत्पत्ती आहोत. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So your Bible is saying fight a good fight of faith. आणि विश्वासाचं सुयुद्ध कर असं म्हटलंय. Amen. Fight a good fight of faith. विश्वासाचं सुयुद्ध कर. What Paul is speaking over here, इथे पौल काय म्हणत आहे? see, बहुत important है हम सब के लिए. खूप महत्वाचं आहे आपल्या कितने सर्वांसाठी. लोग विश्वास करते हैं? किती लोक विश्वास See, करतात? मेरा इच्छा है कि आप लोग आपके आत्मिक जीवन में एक अलग लेवल पे आए, एक ऊंचे लेवल पे जाए. आमेन. माझी इच्छा आहे की तुम्ही आत्मिक लेवलला उंच स्तरावर जा. कितने लोग अपना आत्मिक जीवन में आगे बढ़ना चाहते हैं? किती लोकांना आत्मिक जीवनात वाढायचं? Praise the Lord. Hallelujah. अभी हमको दूध पीते बच्चे नहीं बनना है, हमको मेच्योरिटी में आना है. आपल्याला दूध पिणारी बाळ नाही बनायचं, तर आपल्याला प्रौढ व्हायचं. So what Paul is saying over here, संत पौल इथे काय म्हणतोय? actually Paul is speaking to Timothy. पौल जो आहे तो तिमोथेला बोलत आहे. Timothy was a
a young pastor. आणि मग तिमोथी होता तरुण पाळक And होता. Paul was encouraging him or speaking to him. The whole chapter, if you see, Paul is speaking to him and encouraging him and showing him how he has to do the ministry. आणि संत पौल जे तिमोथीला सांगत आहेत आणि त्याला शिकवत आहेत की कशी मिनिस्ट्री करायची, कशी सेवा करायची. So when he says fight a good fight of faith, आणि जेव्हा ते म्हणतात की विश्वासाचं सुयुद्ध कर, he is telling him you need to put your whole attention, your energy, everything into it, and you have to run this race. आणि त्यांना संत पौलाला हे सांगायचंय, तुझं तन मन सगळं त्याच्यामध्ये लाव आणि तू त्याच्यासाठी धाव घे. Don't get diverted. Don't look here and there. Don't let the devil deceive you or divert your mind. You have to be focused in your life for the calling that is upon your life. आणि संत पौल इथे म्हणत आहे, विचलित होऊ नको. शैतानाने काही कुयुक्त्या केल्या त्याच्याकडे भरकटू नको. तर जे तुला पाचारण दिले फक्त त्याच्याकडे बघत राहा. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? See, you are not here by chance. तुम्ही अशा आपोआप आलेले You have नाही, not come here by accident. अचानक तुम्ही आलेले नाहीये. You are here in the divine will of God. आणि देवाची दैवी योजना होती तुम्ही इथे असण्यामागे. Many years ago, अनेक वर्षा when पहिले I didn't want to follow Jesus, I didn't want to believe in Jesus. जेव्हा मला येशूच्या मागे जायचं नव्हतं, मला येशूवर विश्वास ठेवायचा A good नव्हता, friend of mine माझा चांगला मित्र had invited me to the त्याने church. मला चर्च मध्ये बोलवलं. And I remember sitting in that corner in that church. आणि मला आठवतंय मी त्या कोपऱ्यात बसलो I होतो. didn't want anybody to see me. माझी इच्छा नव्हती की कुणी मला पाहावं Neither did anybody come and greet me. आणि कुणी येऊन मला प्रेज द लॉर्ड करावं अशी पण इच्छा Nobody नव्हती. spoke to me. कुणीही माझ्याशी I बोललं was नाही. sitting down in one corner. आणि मी एक कॉर्नर मध्ये बसलो होतो. And while I was sitting there, आणि जसं मी तिथे बसलो I होतो believe that God's eyes fell upon me. आणि माझा विश्वास आहे की देवाची नजर माझ्यावर पडली.